महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। प्रवासाच्या बहाण्याने इर्टिगा कारमध्ये बसून कार चालकास मारहाण करत त्याचा खून करणारी सराईत आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी केली आहे। आळेफाटा पोलीस स्टेशन येथे 28 जानेवारी 2025 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी अंकुश राजेश गायकवाड, वय 30 वर्ष, राहणार निधी अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक यांचे वडील राजेश बाबूराव गायकवाड, वय 56 वर्ष, व्यवसाय चालक, हे सदर 27 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथून त्यांच्या ताब्यातील इर्टिगा कार नंबर MH15 JD 5193 ही घेऊन पुणे येथे गेले होते। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास राजेश गायकवाड यांचे फोनवरून फिर्यादीचे आईस फोन आला व राजेश गायकवाड यांचा फोन पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे। या माहितीच्या आधारे फिर्यादी व कुटुंबीय हे आळेफाटा या ठिकाणी आले। त्यांनी राजेश गायकवाड यांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने 28 जानेवारी रोजी त्यांनी त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर सायंकाळी 9:30 दरम्यान संतवाडी परिसरात राजेश बाबूराव गायकवाड, वय 56 वर्षे, व्यवसाय चालक, सदर यांचा मृतदेह मिळून आला। त्यांचे दोन्ही हातपाय पाठीमागे बांधलेले होते। सदर परिस्थितीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात योग्य ते मार्गदर्शन सूचना केल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकात सूचना करून CCTV फुटेज आसपासच्या परिसरातील साक्षीदारांकडे तपास करण्याबाबत सूचना केल्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आळेफाटा पोलीस स्टेशन यांना मदतीस घेऊन मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील CCTV फुटेज तपासले असता नाशिक ते पुणे लेन्थ लगत हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये मयत राजेश गायकवाड यांच्याकडील इर्टिगा कार ही विरुद्ध दिशेने येऊन मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणी गेली व पुन्हा ते आळेफाटा बाजूकडे जाऊन माळशेज घाटाकडे गेली होती। तपासादरम्यान राजेश गायकवाड यांची इर्टिगा कार चाळकवाडी टोल नाक्यावरून नाशिककडे जाताना कारमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त आणखी 2 इसम बसलेले होते व एका व्यक्तीच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची कॅप होती। त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणारे गाडी तळावर जाऊन चौकशी केली असता पांढऱ्या रंगाची कॅप घातलेल्या इसमासोबत इतर 3 व्यक्ती असल्याचे आढळून आले। या दरम्यान इर्टिगा कार ही कसारा घाटात मिळून आल्याने सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातीलच असावे असा संशय बळावण्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवली असता सदर गुन्ह्यातील फुटेज व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे, राहणार सातपूर, जिल्हा नाशिक, विशाल आनंदा चव्हाण, राहणार गंगापूर कॉलेज रोड, नाशिक हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबतची माहिती मिळाली। माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करण्यासाठी कल्याण बाजूकडून ओतूर बाजूकडे येत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने माळशेज घाटाजवळ सापळा लावण्यात आला। 31 जानेवारी रोजी आरोपी विशाल आनंदा चव्हाण, वय 22 वर्ष, राहणार गंगापूर रोड, बिग बाजार बॅक साईड, महेश अपार्टमेंट, कॉलेज रोड, नाशिक, आरोपी मयूर विजय सोळशे, वय 23 वर्ष, गंगापूर रोड, गोकुळवाडी, श्रीरंगनगर, नाशिक, आरोपी ऋतुराज विजय सोनवणे, वय 21 वर्ष, राहणार गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक अशी असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिककडला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसले आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच
गळा आवळून खून केला व त्यांचा मृतदेह टाकून देत कार घेऊन निघून गेले असल्याचे त्यांनी सांगितलंय. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता यातील मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे यांनी यापूर्वी देखील त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारे गुन्हे केलेले आहेत. त्यातील एक इर्टिका कार जबरदस्तीने चोरून नेली असून त्याबाबतचा गुन्हा चाकण पोलीस स्टेशन येथे रजिस्टर आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील आरोपी विशाल चव्हाण व मयूर सोळसे यांच्यावर गंगापूर या ठिकाणी देखील गुन्हा दाखल असून आरोपी युवराज मोहन शिंदे याच्यावर मालमत्ता चोरी व शरीराविरुद्धचे 4 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस रिमांड कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व पोलीस स्टेशन आळेफाटा यांनी केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.